हॅलो एव्हरीवन, माझं चॅनलचं नाव आहे पी वैशालीज मॅथमॅटिक्स क्लासेस. ह्यामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. बाय द वे, माय नेम इज फुलारी वैशाली. इथे आपण सेमी इंग्लिश 10th क्लास मध्ये लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हा चॅप्टर शिकत आहोत. तर प्रॉब्लेम सेट 1 हा चालू आहे आपला. मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 मधला 1, 2 आणि 3 हे 3 क्वेश्चन सॉल्व्ह केले आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 3 या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. म्हणजे बाकीचे 4 आणि 5 क्वेश्चन्स इथे आपण सॉल्व्ह करणार आहे. फर्स्ट इक्वेशन इज 3x minus y minus 2 equals to 0. याला मी 3x minus y equals to 2 हा इक्वेशन घेतलेला आहे. आता आपण हे इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स काढूयात. 3x minus y is equals to 2. फर्स्ट आपण x ची व्हॅल्यू 0 पुट करूयात. पुट x is equals to 0. हा इथे जर आपण 0 पुट केलो तर मायनस y is equals to 2 आणि y is equals to minus 2 होईल. 0, minus 2. आपण x is equals to 1 पुट करूयात. पुट x is equals to 1. इथे जर 1 पुट केलो तर 3 into 1 3 minus y equals to 2. 3 into 1 is the 3 minus y equals to 2. Minus y is equals to 2 minus 3 minus 1. Minus y is equals to minus 1. Y is equals to 1. 1 आणि 1. Put x is equals to minus 1. आता आपण इथे minus 1 पुट करूयात. 3 into minus 1 minus y is equals to 2. Minus 3 minus y is equals to 2. Minus y is equals to 2 plus 3. Minus y is equals to 5. म्हणजे y is equals to minus 5. आपण x is equals to आता 2 पुट करूयात. पुट x is equals to 2. 3 into 2 that is 6. Minus y is equals to 2. Minus y is equals to 2 minus 6 minus 4. Y is equals to 4. 1, 1 minus 1, minus 5 2, 4 हे आपले फर्स्ट इक्वेशनचे कोऑर्डिनेट सगळे रेडी झालेले आहेत. आता आपण सेकंड इक्वेशनचे कोऑर्डिनेट रेडी करूयात. सेकंड इक्वेशन असा आहे 2x plus y is equals to 8. यांचे कोऑर्डिनेट्स आपण रेडी करूयात. 2x plus y is equals to 8. First of all we have to put x is equals to 0. Put x is equals to 0. इथे जर आपण 0 पुट केलो तर y ची व्हॅल्यू येणार 8. 0, 8. नेक्स्ट पुट y is equal to 0. जर आपण y च्या ठिकाणी जर 0 पुट केलो तर इथे काय येणार आहे 2x is equals to 8. 2 1 जा 2, 2 4 जा 8 म्हणजे x is equals to 4. x is equals to 4 भेटला. नंतर पुट x is equals to 1. आता आपण x is equals to 1 पुट करणार आहे. 2 into 1 is the 2 plus y is equals to 8. y is equals to 8 minus 2. y is equals to 6. Put x is equals to आपण 5 पुट करूयात. इथे जर 5 पुट केलं 2 into 5 10 plus y is equals to 8. y is equals to 8 minus 10 which is equals to minus 2. आता x is equals to 5, y is equals to minus 2. 4, 0, 1, 6, 5, minus 2 हे आपले कोऑर्डिनेट्स आहेत. आता आपण ग्राफ काढूयात. फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स रेडी आहेत. आता आपण याला ग्राफ वरती प्लॉट करूया. 0 x ची व्हॅल्यू आहे 0 आणि y ची व्हॅल्यू आहे -2 म्हणजे डाउन साइडला येईल. हा आहे 0, -2. नेक्स्ट 1, 1 x is 1 and y is 1. बोथ व्हॅल्यूज आर सेम. दोन्हीचे व्हॅल्यू सेम आहेत 1, 1. नेक्स्ट -1 -5 x ची व्हॅल्यू आहे -1 आणि y ची व्हॅल्यू आहे -5 म्हणजे हा पॉइंट येईल. -1, -5. लास्ट पॉइंट 2, 4 x ची व्हॅल्यू आहे 2 आणि y ची व्हॅल्यू आहे 4. 2, 4.
हा वाला पॉइंट 2,4. 4 पॉइंट्सला जॉईन करूयात. हा इक्वेशनचं नाव आहे 3x minus y is equals to 2. आता नेक्स्ट इक्वेशन 2x plus y is equals to 8. याच्यासाठी x ची व्हॅल्यू आहे 0 आणि y ची व्हॅल्यू आहे 8. हा वाला लास्ट पॉइंट येणार आहे 0,8. नंतर 4,0. हा 4,0 म्हणजे हा 4,0 हा पॉइंट आहे. 1,6 x ची व्हॅल्यू आहे 1 आणि y ची व्हॅल्यू आहे 6. हा पॉइंट आहे 1,6 आणि 5,-2 x ची व्हॅल्यू आहे 5 आणि y ची व्हॅल्यू आहे -2. म्हणजे इथे 5,-2. इथे तुम्ही बघू शकता हे दोन्हीचेही इंटरसेक्शन पॉइंट आपल्याला 2,4 भेटलेला आहे. त्यामुळे हे आपलं सोल्युशन आहे. Therefore 2,4 is the solution. दोन्हीचे इंटरसेक्शन पॉइंट हा. हा क्वेश्चन नंबर 3 मधला. आता हा लास्ट वाला प्रॉब्लेम आहे. 5th क्वेश्चन. इट इज गिवन बाय 3x plus y is equals to 10 and x minus y is equals to 2. आता 3x plus y is equals to 10 हे इक्वेशन घेऊयात आणि व्हॅल्यूज पुट करूयात. फर्स्ट आपण x is equals to 1 पुट करूयात. x is equals to 1. इथे जर आपण 1 पुट केलं 3 into 1 3 plus y is equals to 10. हा प्लस 3 इकडे आला तर -3 होईल. y is equals to 10 minus 3. y is equals to 7. 1,7. Put x is equals to 2. x is equals to 2 जर पुट केलो 3 2 जा 6 plus y equals to 10. y is equals to 10 minus 6. y will be 4. 2,4 हे कोऑर्डिनेट्स आहेत. नेक्स्ट पुट x is equals to 3. इथे जर आपण 3 पुट केलो तर 3 3 जा 9 होईल. 9 plus y is equals to 10. y is equals to 10 minus 9. y will be 1. x is equals to 3 आणि y is equals to 1. 3,1. आता आपण x is equals to 4 पुट करूयात. पुट x is equals to 4. आता इथे जर आपण 4 पुट केलं तर 3 into 4 12 plus y is equals to 10. हा प्लस 12 इकडे आला तर -12 होईल. y is equals to 10 minus 12 which is equals to -2. 4, -2 हे आपले कोऑर्डिनेट्स आहेत. आता सेकंड इक्वेशन साठी आपण असाच टेबल प्रिपेअर करूयात. सेकंड इक्वेशन x minus y is equals to 2 आहे. आता इथे आपण अगोदर x च्या ठिकाणी 0 पुट करूयात. पुट x is equals to 0 in which equation x minus y is equals to 2. आता इथे जर 0 पुट केलो तर minus y is equals to 2 होईल. y is equals to -2. 0, -2. नेक्स्ट आता पुट y is equals to 0. आता आपण y च्या ठिकाणी 0 पुट करूयात. x minus y is equals to 2. इथे जर का 0 पुट केलं तर x ची व्हॅल्यू किती येणार 2 येणार. x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू आहे 0. पुट x is equals to 3. आता इथे 3 पुट करूयात. इथे जर 3 पुट केलं 3 minus y is equals to 2.
मायनस वाय इज इक्वल्स टू 2 मायनस 3, मायनस वाय इज इक्वल्स टू मायनस 1, वाय इज इक्वल्स टू 1, म्हणजे 3,1. आता आपण x इज इक्वल्स टू 4 पुट करूयात. इथे जर आपण 4 पुट केलं तर 4 मायनस वाय इज इक्वल्स टू 2. हा प्लस 4 इकडे गेला तर मायनस 4 होईल. मायनस वाय इज इक्वल्स टू 2 मायनस 4, मायनस वाय इज इक्वल्स टू मायनस 2. सो वाय इज द 2. 4,2. हे दोन्ही इक्वेशनचे आता कोऑर्डिनेट रेडी आहेत. आता आपण ग्राफ कडे जाऊया. 3x प्लस वाय इज इक्वल्स टू 10 साठी आपण लाईन ड्रॉ करूयात. x ची व्हॅल्यू आहे 1, y ची व्हॅल्यू आहे 7. 1,7. 2,4. x ची व्हॅल्यू आहे 2 आणि y ची व्हॅल्यू आहे 4. हे पॉइंट येईल 2,4. नंतर 3 आणि 1. x ची व्हॅल्यू आहे 3 आणि y ची व्हॅल्यू आहे 1. 3,1 हा पॉइंट येणार आहे. 4, मायनस 2. x ची व्हॅल्यू आहे 4 आणि y ची व्हॅल्यू आहे मायनस 2. त्यामुळे इथे खालती येणार आहे 4, मायनस 2. लेट अस कनेक्ट दिस पॉइंट्स. हे चारही पॉइंट्सला आपण कनेक्ट करूया. दिस इक्वेशन इज 3x प्लस वाय इज इक्वल्स टू 10. हा इक्वेशन आहे. आता दुसऱ्यासाठी 0, मायनस 2. x ची व्हॅल्यू आहे 0 आणि y ची व्हॅल्यू आहे मायनस 2. म्हणजे हा पॉइंट येणार 0, मायनस 2. नंतर 2,0 हा पॉइंट 2,0 आहे. 3,1. 3,1 हा पॉइंट. नंतर 4,2. x ची व्हॅल्यू आहे 4 आणि y ची व्हॅल्यू आहे 4. 2. 4,2. या चारही पॉइंट्सला कनेक्ट करूया. x मायनस वाय इज इक्वल्स टू 2 ही लाईन आहे ही. आता इथे बघू शकता तुम्ही 3,1 हे दोन्हीचंही इंटरसेक्शन पॉइंट ऑर द कॉमन पॉइंट म्हणू शकतो. म्हणजे हा आपलं सोल्युशन आहे. देअरफॉर 3,1 इज द सोल्युशन. आणि इथे तुम्ही बघू शकता ह्या फर्स्ट इक्वेशन मध्ये 3,1 आणि सेकंड इक्वेशन मध्ये 3,1 म्हणजे जिथे आपल्याला कॉमन पॉइंट भेटतात ना तेच आपले सोल्युशन असतं. याच्यावरूनही आपल्याला समजून जातं की 3,1 हा सोल्युशन येणार आहे म्हणून. आता पुढचे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओज पाहावे लागेल. थँक्यू.